वाजव की. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची, येलाची बाई येलाची. गुंफियले राखू मोर जोडीला, गुंफियले राखू मोर जोडीला, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. जात होते वाटण मी तोऱ्यात जी तोऱ्यात, जात होते वाटण मी तोऱ्यात जी तोऱ्यात, अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात. तुम्ही माझ्या पदराचा शेपका होडीला, तुम्ही माझ्या पदराचा शेपका होडीला, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. पुढच्या लावणीची घोषणा करतेच आहे, पण वेदाला तोपर्यंत बोलवून घेते म्हणजे वेळ फुकट जायला नको. गीता, तुझ्याकडनं एक अशी रान केवढ्यासारखी घमघमणारी लावणी पाहिजे. लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांच्या ज्या काही अजरामर लावण्या आहेत त्यातली फार महत्त्वाची मल्हारी मार्तंड चित्रपटातली, संगीत वसंत पवार आणि अर्थातच शब्द गदी माडगुळकरांचे. फड सांभाळ तुऱ्याला ग आला. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अगं तुझ्या उसाला
वाटत नाही काल ऐकू आले कोल्हे कोई काय म्हणतेस पोट भरल्या विना काही ठेकर येत मग नाही पिझ्झा खा अर्ध्या रात्री राहील कोण जाग नको बोलण्याचं तर रोज राग बघ चिखलात दिसतात माग कुणीतरी आनंद गेला कुणीतरी आनंद गेला तुझ्या उसाला लागल कोला अगं तुझ्या उसाला लागल कोला तुझ्या उसाला लागल कोल्हा ग तुझ्या उसाला लागल कोल्हा हडसा माधुर्याला गाना हडसा माधुर्याला गाना तुझ्या उसाला लागल कोला अगं तुझ्या उसाला लागल कोला तुझ्या उसाला लागल कोल्हा ग तुझ्या उसाला लागल कोल्हा असं फक्त गदिमा लिहू शकतात. आणि 33 वर्षाच्या माझ्या व्यवसायामध्ये जे काही मला मिळालं त्यातली एक फार मोठी गोष्ट म्हणजे मला एक मानलेली आई मिळाली लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाणांच्या रूपानं. आणि त्या मानलेल्या आईची ही अप्रतिम लावणी आहे. त्यामुळे मला खरोखर म्हणजे ऐकत असताना नेहमीच खूप पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. वेदा, आपण तुझ्याकडनं एक मस्त लावणी ऐकायची आता. 1985 साली जायचं. तुझा जन्म तरी झाला होता का? नाही, शक्यच नाही. पण त्यावेळेला आशाबाईंनी एक फार सुंदर लावणी गायलेली आहे पडछाया या चित्रपटामध्ये. अर्थात पुन्हा एकदा गदी माडगुळकरांचेच शब्द आहेत, दत्ता डावजेकरांचं संगीत. आपल्या भागामध्ये दत्ता डावजेकर राहत होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाई माझी करंगळी मोडली, मोडलेली नसताना सुद्धा मोडल्याचा अभिनय करत गायचं. कारण मुळात आशाबाईच स्वरातून अभिनय रेखांकित करणाऱ्या अशा ज्येष्ठ गायिका आहेत. यमुना तेरी ऐन दुपारी यमुना तेरी खोडी उगी काढली अन बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली ऐन दुपारी यमुना तेरी खोडी उगी काढली काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली. जैवागुण मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा. जैवागुण मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा. गुपचूप येऊन पाठी मागून गुपचूप येऊन पाठी मागून माझी वेडी ओढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली. समोर ठाकी उभा आडवा हातच धरला. अंगाला हलवायचं काही कारण होतं का? समोर ठाकी उभा आडवा हातच धरला माझा उजवा. मीही चिडले मीही चिडले इथेच पडले मीही चिडले इथेच पडले मन मला तोडले बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना
काढली काढली बाई माझी